वीक सेलिब्रेट करपाचें काम करता गोंयांत आनी आयज त्या 39व्या वर्सा आमी जे अवॉर्ड जे डिफरंट सोसायटीज डिफरंट सहकारी कार्यकर्ते जे सहकारान काम करता तांकां आमी हांगा फावो करतले आनी सगळ्या जे कोण अवॉर्ड फावो जाले त्या सगळ्यांचें हांव स्वागत करता. हांव चड वेळ घेयना कित्याक सहकार मंत्र्याक आनी मंत्री येवपाचे आसले पूण काही पर्याय कारणां लागून तांकां दिल्ली वयचें पडलें आनी आयज तेणी हांगा तुमच्या सगळ्यांचें परत एकदां स्वागत करता आनी आयच्या दिसाच्यो तुमकां सगळ्यांक शुभेच्छा. देव बरें करूं. जय सरकार. हांव मागता दामू नायक हाणें एक सिनियर कॉर्पोरेटर आमचा भाऊ
उद्देश साकारलेले आसा. आयचो जो 67वो जो कॉपरेटिव्ह वीक आसा ते विकाचो आमी सेलिब्रेशन करता. तर हे सेलिब्रेशन करपाचो उद्देश असो आसा की आमची ज्यो सक्सेस स्टोरी आमचे जे युथान आमी मोटिवेशन करपा खातीर कॉपरेटिव्हान भितर हाडपा खातीर आमी अवेरनेस करपा खातीर करता. आणि मेन थीम आसा ती आत्मनिर्भर भारत. आता आत्मनिर्भर भारत जाल्यार आमचे कडेन 5000 सोसायटी आसा. सो 5000 सोसायटींतल्यान आमी आत्मनिर्भर कशे जातले हेजेर जर आमी विचार केलो जाल्यार प्रत्येक सोसायटीन हें काम करपा जाता. आता आमचे कडेन हेज्यो कंज्युमर सोसायटी आसा. आता कंज्युमर सोसायटीच्यांनी आत्मनिर्भर जावपा जाता. कंज्युमर सोसायटीच्यान जे प्रोडक्ट विकता ते प्रोडक्ट बेळगांवच्यान हाडून विकची परस की आमच्या हांगा लोकल शेतकऱ्यां कडेन घेवन जर विकलीत जाल्यार तेंची ती सोसायटी कंज्युमराची सोसायटी खरे जे कंज्युमर प्रोडक्ट तयार करता ती जर सोसायटीन जर तयार केली आणि तेच जर त्यांचे प्रोडक्ट जर मार्केटिंग करपा लागले जाल्यार म्हाका दिसता ते भितर आत्मनिर्भर जावपाक शकता. तशें क्रेडीट सोसायटी जशें आमचे कडेन जवळ जवळ 280 एम्प्लॉई सोसायटी आसा, अर्बन सोसायटी आसा, अर्बन बँक आसा. आता क्रेडीट सोसायटीन जर मेंबरांनी आपले ओन फंड्स घेतले आणि जर समज जर त्यांनी लोन दिले जाल्यार ते आत्मनिर्भर जावपाक शकता. गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आमची आसा, मीन्स एपेक्स बँक आसा. ती सदांच आमी पळयलें की प्रॉब्लेम आसा की शेअर कॅपिटल सरकारान मागता. तेणी समज जर आपले ओन शेअर कॅपिटल रेज केले, मेंबरशीप वाडयली आनी तरेतरेची एव्हेन्यू सोदून काडले आनी आपली ओन शेअर कॅपिटल सरकारा कडेन मागनासतना जर आपले ओन शेअर कॅपिटल रेज केले जाल्यार ते आत्मनिर्भर जावपाक शकता. सिमिलरली सेल्फ हेल्प ग्रुप आपले कडेन आतां एक नवो सेल्फ हेल्प ग्रुपाचो ग्रुप भयंकर प्रमाणात वाडत आसा. हे आपले प्रोडक्ट त्यांची ओन ते प्रोडक्ट करून ते विकतात. काम करपाक मोठे प्रोत्साहन दिवपा हितूंतल्यान जे प्रायम मिनिस्टर मोदी जे सांगता आत्मनिर्भर आता जे कोविडा फाटल्यान क्रायसिसा भितर आसा प्रत्येकल्याक पयशांची गरज आसा. पयसो खंयच्यान येतलो प्रत्येकल्यान आपल्याक पयसो कसो जनरेट जातलो हे आत्मनिर्भर जे आमच्यांनी कॉपरेटिव्हांतल्यान करपाक जाय. आता आयचो जो मुद्दो आसा तो फायनान्शियल इन्क्लुजन, डिजिटलायझेशन आणि सोशल मिडिया थ्रू कॉपरेटिव्ह. आता फायनान्शियल इन्क्लुजन म्हळ्यार कितें की आमी म्हणटा गोंयांत 15 लाख पॉप्युलेशन आसा. प्रत्येक मनशाक बँकेचो एक्सेस आसपाक जाय की ताका फाल्यां समज जर एक बारीक दुकान घालतलो जाल्यार ताका लोन मेळपाक जाय. लोन मेळटलो जाल्यार ताका बँक अकाउंट जाय आसता. सो फायनान्शियल इन्क्लुजन म्हळ्यार प्रत्येक मनशाक इक्विटी आणि इक्वेलिटी हे दोन्ही गोष्टीचे काम करू शकता जेन्ना आमी प्रत्येक मनशाक फायनान्स अवेलेबल करून दिवपाक शकता. आणि हे फायनान्शियल इन्क्लुजन जे आसा ह्यो 5000 सोसायटी इजिली करपाक शकता. आता 5000 सोसायटींतले आमचे कडेन एक गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह आसा, अर्बन आसा, 138 अर्बन क्रेडीट कोऑपरेटिव्ह सोसायटी आसा, तेजे कडेन 8 लाख शेअर होल्डर आसा. सो 8 लाख शेअर होल्डरा कडेन प्रत्येकाचे आमचे कडेन अकाउंट आसा. पण आता हे अकाउंट आसूनच फायदो ना. आज जमाना आसा डिजिटलायझेशन आसा. पण आमी गोंया भितर पयलें आमी डिजिटलायझेशना भितर फाटीं पडटा. माझी चलयेन बरेच 18 वर्ष कंप्लीट केल्या. इमिजिएटली हांव कंप्युटराचेर बसलो आनी पॅन कार्ड अप्लाय केलो. 106 रुपये फी. 4 दिसां भितर घरा कडेन पॅन कार्ड पावलें. आतां पॅन कार्ड हांव कितें सांगता तुका म्हाजें एग्जांपल की प्रत्येक मनशान गोश्टी करपा जाय. पॅन कार्ड 106 रुपयान मेळटा. पॅन कार्डा शिवाय आज बँक अकाउंट मेळना. आता पॅन कार्ड सपोज जर तुगेले आधार कार्ड लिंक जालो ही गोष्टी 5 मिनटां घरा कडेन बसून नाल्यार सांग्यार रावलो मनीस समज जर तेका पॅन कार्ड करपा जाय तो मडगांव येयलो तेका 1 दीस पिड्यार जाता. मागीर तो फोटो काडपा जाय कांयच फोटो सुद्दां काडपाची गरज ना की तूं घरा कडेन बसलो तुजी पॅन कार्ड नंबर घातलो तुजी आधार कार्ड नंबर घातलो तुजी पॅन कार्ड जनरेट जाता 106 रुपया. सो हेजो जर फायदो घेतलो हे खरें डिजिटलायझेशन. आणि हे डिजिटलायझेशनांतल्यान आमी फायनान्शियल इन्क्लुजन करू शकता. प्रत्येक मनशाक बँक अकाउंट मेळपाक शकता. आता दुसरी डिजिटलायझेशन फायदा म्हणटा आतां आमी पयलें आमचे कडेन आतां सांगलें गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक 2,500 कोटी डेपॉझिट आसा. पण आज पर्यंत आमी इंटरनेट बँकिंगा फाटीं पडटा. मोबायल बँकिंगा फाटीं. हांव जस्ट हें पळयतालो की इंटरनेट बँकिंगाचेर खंयचीच कोऑपरेटिव्ह बँको ज्यो आसा त्यो बरें काम करता. झारखंड हांव पळयतालो. झारखंड म्हणजे रिमोट एरिया. तो झारखंडाची तुम्ही वेबसाईट ओपन केली झारखंड स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ओपन काडटली तर त्यांची सगळी फॅसिलिटी बँक वेबसाईटचेर आसा. सेविंग अकाउंट, बँक अकाउंट, ऑनलायन बँकिंग, इंटरनेट बँकिंग. पण आमचे कडेन आजून पर्यंत आमी गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह केले एकच जे आमचे कडेन आसा जुडली बँक 2,500 कोटी डेपॉझिट आमचे कडेन. जवळ जवळ 1200 कोटी लोन दिता. तर 200 कोटी लोन दिता. पण आमी डिजिटलायझेशना भितर फाटीं पडले. म्हाका दिसता
इवन संघान आपल्याला हेजेर खूप काम होऊ शकता. या संघाचे आज वेबसाईट आसपास दिसता. आता वेबसाईटाक म्हणून म्हाका एक आनी एक एग्जांपल याद जालें की जेन्ना 14 तारखेच्यान कॉपरेटीव वीक सुरू जालो त्या दिसाक हांवें एक क्विज तयार केलें. आनी क्विज नॉर्मली बीन कॉलेज प्रिंसिपल म्हणटा स्टुडंटांक केला आमी कॉपरेटीव वीक म्हणटा सगळे लोकांक करपाक सांगितलें. सो 10 क्वेश्चन घातले आनी हांवें क्विज पब्लीक केलें फेसबूक दॅट द नेक्स्ट पार्ट. तर जेन्ना क्विज घातलें तेन्ना 10 क्वेश्चन आसले. एक क्वेश्चन हांवें घातलेलो की प्रेजेंट रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटीव सोसायटीज कोण ना म्हणून. तर आनी तेजें आन्सर हांवें बरयलें की मिस्टर कुटकर म्हणून. एक मनशान तें फेसबुकार वाचलें आनी क्विज आन्सर केलें. आनी तेजें जेन्ना आन्सर तें केलें तें आन्सर तेजें आन्सर रॉंग जालें. सो तेणें म्हाका फोन केलो आनी बोलो अरे तूं कितें सांगता तुका खबर ना म्हणून बोलो कॉपरेटीव प्रेजेंट रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटीव कोण तो तुवें आपल्यालें आन्सर रॉंग केलें म्हणून. ते आपण मिस्टर गावडेकर घातले म्हणून. आमी मिस्टर गावडेकर कसो प्रेजेंट रजिस्ट्रार म्हणली हो आमचो मिस्टर कुटकर. तर तो बरो तुका खबर आसा तो वेबसायट पळोवन बोलो गोवा स्टेटीची रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटीव सोसायटीची वेबसायट वचून पळय आनी तेजेर रजिस्ट्रार कोण आसता आपल्याक सांग बरें. तो तूं सांगता खरें काय वेबसायट सांगता खरें गव्हर्नमेंटाची. तो हेजेर ह्यो गोश्टी भयंकर प्रमाणात इम्पॉर्टंट आसता. आज काल तुमी तिसरो जो मुद्दो आसा तुमचो अपडेट टायम घेना कित्याक मिनिस्टर टायम व्हेरी इम्पॉर्टंट आसा. तिसरो मुद्दो आसा तो सोशल मिडिया. आमी जर सोशल मिडियाचेर उलोवपाक गेले जाल्यार प्रत्येक तुमी पळय प्रत्येक प्रॉडक्ट जो आमी कंज्यूम करता तो फेसबुकाचेर आसा ट्विटराचेर आसा इंस्टाग्राम. पूण आमचो कॉपरेटीव सेक्टर जो आसा गोंयचो तो फाटीं पडलेलो आसा. आमी सोशल मिडिया यूज करना. सोशल मिडिया ती फ्री तेका पयशे पडना. मी विद्या तुमगेलो डेटा वापरला आसतले तातूंत आमकां कितें फरक पडटा. पूण जे तरेन पळयात तुमी अमिताभ बच्चन फिल्म स्टार यूज करता प्रायम मिनिस्टर यूज करता चीफ मिनिस्टर यूज करता इवन आमी मिनिस्टर यूज करता तशें आमी हे कॉपरेटीव सेक्टरान प्रत्येक कॉपरेटिवान आपल्यालो प्रॉडक्ट मार्केटींग करपाक सोशल मिडियाचो यूज करपाक गरज आसा. पूण म्हाका दिसता दुबाव येवपाक लागला आतां कित्याक सोशल मिडिया हे यूज करना की तांकां पारदर्शकता नाका काय असो एक क्वेश्चन मार्क येता की आमकां आमगेली जे आमचे कडेन कितें आसा खरें तें लोकांक दाखोवपा नाका म्हणून फाटीं रावता काय मुद्दम तुमी गोवा स्टेट कॉपरेटीव बँकेची सुद्दां वेबसायट ओपन करून पळया कितें 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 आसा कितें कितें ना मुद्दम तुमी कोणाक आज मोबायलाचेर एक मिनटान वेबसायट ओपन जाता पळयता ती वेबसायट अपडेट जायना. तशें म्हाका दिसता प्रत्येक म्यान आमी जशें इंडिविज्युअल ट्विटर फेसबूक इंस्टाग्राम हे फ्युचर. आतां ते उलयता की हेजी टॅक्नॉलॉजी उलयता की कोडिंग. आतां तुमी पयले टीव्हीची एडवर्टिजमेंट पयले जाल्यार कोडिंगाची भाशेन येता सगळींचो तुमी कोडिंग शिकता हे डिजिटलायजेशन. सो म्हाका दिसता की आमी भरपूर प्रमाणात हे सोशल मिडियाचो डिजिटलायजेशनाचो यूज करपाचो तितूंतल्यान आमी कॉपरेशन फुडें व्हरपाक शकतले आनी खरें आमी आत्मनिर्भर जातले. म्हाका आपलो विचार म्हणपाक दिले आनी हांव सगळ्यांचे तुमचे आभार मानता. एक वीक तो कॉपरेटिव वीक जो मनयलो गेलो त्याचा समारोप कार्यक्रम. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप जणांक अवॉर्डही दिले आणि या अवॉर्ड सेरेमनी आमच्याकडे या व्यासपीठाचे गोंय राज्याचे आदरणीय मिनिस्टर जे कॉर्पोरेशन त्याबरोबर आर्ट अँड कल्चर सिव्हिल सप्लाय खाती समजतात असे आदरणीय माझे मित्र मिनिस्टर आमचे गोंय राज्याचे वैद गावडे सर. त्याबरोबर आमचे रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह बाब अरविंद कुटकर सगळ्यांची नावं घेणार सगळे व्यासपीठावरचे आमचे मानिस समोर बसलेले आमचे वेगवेगळ्या संस्थेचे चेअरमॅन बोर्ड ऑफ डायरेक्टर प्रेस तातूंत आमची इलेक्ट्रॉनिक ते प्रिंट मिडिया आणि या कार्यक्रमात मोठ्या संगीत जमलेल्या माझ्या भावांना भेटांनो सगळ्यात पयली वेगवेगळ्या संस्थेचे त्यांचा मान केलो गेलो मान दिलो गेलो अशा सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करता. आणि साहजिकच ज्या पद्धतीन ज्या आमच्या गोंयांत कोऑपरेटिव्ह सेक्टरांच्यान आमी काम करता त्या काम म्हाका दिसता प्रत्येक वर्सा वाडीत आसा. तशें पळोवंक गेल्यार खूब वाडपाची गरज आसा.
जसं आम्ही म्हणतात की सहकारातून सहकार्य ही भावना मनात धरून आम्ही काम करतात आणि हे काम करताना ही भावना खऱ्या अर्थानं त्याच्यात विचार करू जर आम्ही सगळ्यांनी मिळून काम केले तरी दिसले त्याचा एक सन्मान केला गेला आता विवेकालय तिचे स्वस्ती बऱ्यापैकी काम केलं जातं तर चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन बोर्ड ऑफ डायरेक्टर त्याचबरोबर त्या संस्थेत काम करणारे कर्मचारी वर्ग आमची संस्था माझी नाही हा चेअरमॅन म्हणजे माझी संस्था जसे त्याने म्हटले की ते त्या व्यासपीठाचे पावतात म्हणजे बिकॉज सपोर्ट फ्रॉम ऑल द डायरेक्टर्स तसे मला जर आम्ही म्हटले की हो नाही आम्ही माझे खाली लोक आमच्या सगळ्याकडे ही भावना मनात बाळगून जर आम्ही काम केले तर खरोखरच दर वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये बऱ्यापैकी प्रोग्रेस करू शकतात. या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्यांचे एक घोषवाक्य आत्मनिर्भर भारत आणि त्याचबरोबर आम्ही गोयन आमचे आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे मिनिस्टर म्हणतात की स्वयंपूर्ण गोवा हे जर आम्ही करतले जाल्यार म्हाका दिसता मेन रोल जो आसा मेन रोल तुमचो आसा त्या कोऑपरेटिव्ह सेक्टरान जे काम करतात तेंचो आसा. उदाहरण जर आता आपण पळयलें जाल्यार काही संस्था इतले बरे काम करतात ज्याच्या माध्यमातून ते गरीब लोक साहजिकच त्यातून बऱ्यापैकी सुशिक्षितही असतात काही प्रमाणात शिकलेले असतात सुशिक्षित नोकरीचे फाटल्यान लागतात पळयतात प्रयत्न करतात नोकरी मिळना म्हणून काहीतरी स्वतःचो व्यवसाय सुरू करपाक वयतात. तसेच बारीक लोक जे फ्रूट विकतात भाजीपालो विकतात म्हणजे ताका आमी वेंडर्स हॉकर्स पॅडलर्स असे जे असतात तांकांय टेन्शन असता की बाबा धंदो करपाची इच्छा हा मनान काहीतरी रोजी कमवपाक जाय पण आर्थिक मदत म्हणजे मोठी असो किंवा बारीक असो खंयच्यान तरी मेळपाची गरज आसता. माझ्या मतदारसंघात म्हाका दिसता 6 कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आसा. पयरच ह्या सप्ताहाच्या निमित्तान माझे कॅम्प अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्याच्या माध्यमातून सहकार सप्ताह मनयलो जाता. उल्लेख मुद्दम करता ह्या सोसायटीमध्ये चेअरमॅन त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टरांनी बसल्यात आणि काही 5 अशा तरेच्यो क्रेडिट सोसायटी ह्या गोंयांतय आसात. मुद्दाम ताचो उल्लेख करतात बरे काम केले त्यांच्यानी इतले खातीर म्हणटात की गरीब लोक भाजी रोयतात पिकयतात पण खंय तरी बाजारपेठेत व्हरपाक जाय रोजी कमावपाक जाय पण आसता जे कितें स्वताच्या हातून करतात तेतून भागना पण खंय तरी मदत ताची गरज आसता हेल्प जाय आसता फायनान्शियल असिस्टन्स जाय म्हणून ताच्यानी बरी एक योजना राबयली की 5,000 पासून ते 25,000 पर्यंत विदाउट एनी श्युरिटी लोन दिवपाक जाय आणि खरेच ते प्रामाणिक लोक असतात त्यांचा जो रिपोर्ट जर पळयलो हांवें जाल्यार जे गरीब लोक रीण घेतात ते इन टायम लोन फारीक करतात आणि ते तातूंच्यान तांकां बऱ्यापैकी सपोर्टूय मेळटा आणि बरे ते धंदोय करतात खंय तरी दिसाक 500 कमयच्या जाग्यार 1000 कमयतात. अशे बरे गोष्टी इतल्याच नाही ते करता करता जे हुशार भुरगे जे आसात जे पेडणे तालुक्यातले SSC 12वी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन म्हणजे डिस्टिंक्शनान येतात गेली 30 वर्सां त्याचो मान सन्मान करत असताना आर्थिक मदतय करतात. हे मुद्दा उल्लेख करता इतले खातीर की आमी सगळे हांगा बसल्यात हे आमच्या गोंयांत गरीब भुरगे शिकपाक हुशार असतात आर्थिक पाठबळाची गरज आसता पण ह्या आमी क्रेडीट सोसायटी चलयता आसतना अशा भुरग्यांक आपल्या पर्यंत कितें तरी मायेची थाप आणि मायेचो आधार अशा माध्यमातून जर दिलो जाल्यार खऱ्या अर्थान ज्या गोंयांत आमकां जे युवक जेंचे भवितव्य उज्वल जावचे घडोवचे हाचे खातीर आमी मदत करूं शकता. और आज आमी पळयतात वेगवेगळ्यो संस्था तातूंत म्हणजे मिल्क प्रोड्युसिंग युनियन सोसायटी आसूं अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आसूं फार्मर्स सोसायटी आसूं आमच्या पेडण्यात तशें एक पेडणे तालुक्यात शेतकरी म्हणजे फार्मर्स सोसायटी बऱ्यापैकी काम
म्हाका दिसता ह्या वर्सा तर शेतकऱ्यांक इतलो तांच्यांनी मदत केली आहे. माझ्या सारख्या आमदारांक खंय तरी मनान करून शेतकऱ्यांक फुकट बी सारे वाटले, पण त्याच्या पुढे त्याच्या पयलीं आनी मागीर ती मदत जाय पडटा. म्हणजे नांगरच्या खातीर ट्रॅक्टर ते अवेलेबल करून दिले. हार्वेस्टिंग मशीन म्हाका दिसता ह्या वर्सा 8 मशिनां माझ्या मतदारसंघात. आणि जर अजबाची गोष्ट ह्या सगळ्याच्या सहकार्यातून शेतकरी इतले खोशी की ज्या जाग्यार 1-2 खाणी भात पिके जाले, आज 10, 15, 20 खाणी सुद्धा पिकले आणि पैसे घेतले. बरं हे सगळे घडले म्हणजे बिकॉज द हेल्प फ्रॉम युअर कोऑपरेटिव्ह सेक्टर. आम्ही तेच मानून धरयात. आम्ही ज्या पद्धतीने आमचे माननीय या देशाचे पंतप्रधान आत्मनिर्भर भारत आणि त्याचबरोबर स्वयंपूर्ण गोयल असे जर आम्ही कटलेशे मनात राहिले, त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून जर काम केले जाल्यार नक्कीच ही गोष्ट आम्ही करू शकता, घडून आणू शकता आणि ती करपाची गरज असा. चड टायम घेना, पण परत एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करता आणि ह्या गोंयचो एक आमदार या नात्यान, तुमचो एक भाव या नात्यान एक तुमच्याकडे मागणी करता. जे कितें आज पर्यंत करतात तिका मनात विचार करूया की आनीकय तितून दर वर्सा वाढ करूया आणि ज्या पद्धतीने आमची स्वप्न जी आसात ती स्वप्नांची पूर्तताय करूया. परत एकदा म्हाका जे आमचे आयोजक खरेंच खूप वर्सांपासून ज्यांची काम पळयताले मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेन काम करता आसतना तेन्ना तरी हांवें बिझनेस म्हणून 28 वर्सां सुरू केल्लो. माझे कडेन भाग पडलेलो एक गरीब माणूस 5,000 नसले तेन्ना ती आमची गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक 75,000 रुपये लोन म्हणजे कॅश केली आणि साखळी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून डायरेक्टर आहा ताची मदत घेऊन 25,000 तांचे आणि यांचे 75,000 1 लाखान धंदो केल्लो. एका जाग्यार केल्ले धंदो सुरू, आज 4 जाग्यार करता आणि प्रत्येक 4 जाग्याचो पैसा त्या 25 आणि 75,000 माझे कडेन फक्त 5,000 रुपये. आज प्रत्येक दुकानाचेर 40-50 लाखाचो मालय आसा. हे करू शकलो कित्याक तांची मदत माझी चिकाटी प्रामाणिकपणान तर सगळे गोष्टी मेळून करू शकतो. असे कितलेशे युवक आसात खंय तरी मदतीचो हात कोणी तरी दिवचो अशी अपेक्षा करतात. नक्कीच आज तुम्ही आणि आम्ही काम करूया आणि खंय तरी स्वयंपूर्ण गोवा हे आमचे स्वप्न जे आहा ते स्वप्न खंय करपाक मदत करूया. आयोजकान म्हाका हांगा आपयलो, मान सन्मान दिलो, तुमचे बरोबर बसपाक आणि तुमचे बरोबर 4 उतरां सांगपाची संधी दिली हाचे खातीर तांचे आणि तुमी सगळे जे उपस्थित तांचे मनापासून धन्यवाद म्हणटा. सहकार निबंधक श्री कुमार गोवा राज्य सहकार संघाची फुडा ज्यांनी आपल्या खाण्याचेर केल्लेली आसा आनी केलत रावता ते म्हणल्यार आमचे अध्यक्ष व्हायस चेअरमॅन श्रीमान किशोर, ज्यांनी नुकताच आपले प्रमुख वक्ता म्हणून आपले विचार मांडलेले श्री संजय डॉक्टर देसाई. त्याचप्रमाणे ह्या गोवा स्टेट राज्य सहकारी संघाचे सगळे संचालक मंडळ आमचे सभागृह उपस्थित असतात. आमचे गोवा डेअरीचे चेअरमॅन डॉक्टर शिरोडकर, त्याचबरोबर प्रशासक मंडळ नाईक, यशवंत कामत, बाकीचे सगळे विविध सहकार संस्थांचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, त्यांचे सगळे सदस्य, आमचे राज्य सहकारी संघाचे कर्मचारी, सहकार निबंधकाचे कर्मचारी, माझे मित्र मंडळी, बहिणी, तर सगळ्यांक परत एकदा मायेचो नमस्कार. सगळ्यांच पयलू अभिनंदन करता आमी अभिनंदन म्हणटा बाबा मांद्रेकरांचे. तेणें आज 75 वर्सां आपल्या आयुश्याची वाटचाल करता आणि ह्या गेली 100 आमी अशीच तरेची वाडदिवस साजरो करपा खातीर तुमच्या आमच्या सगळ्यांचे साजरो करपा खातीर देवान ताका बरे तरेची भलायकी प्राप्त करून दिवची. कारण ते लोक त्या वेळाचेर आशिल्ले म्हणूनच हो पर्यंत जो संघ जी आसा, जो चळवळ जी आसा ती मुखार व्हरपा खातीर आमकां खुबशे आधार जाल्लो आसा. परत सगळ्यांचे अभिनंदन. जे आज चेअरमॅन्स म्हणून नाकात, वेगवेगळे सोसायटीचे चेअरमॅन म्हणून नाकाच, भंडारी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमॅन आणि त्याचे संचालक मंडळ सगळ्यांचे अभिनंदन. जे प्रामाणिकपणान जे कार्य केल्लें आसा ते प्रामाणिकपणाचे फळ आज तुमकां आज मेळिल्ले आसात. म्हणून तुमकां मुखावेले कार्यकृती शुभेच्छा व्यक्त करता. हांवें सुरवात म्हज्या सहकार सप्ताह
राजमाता जिजाऊच्या नावान सुरुवात केली. आज ही बक्षिसांचे कार्यक्रम जावन आसा. इसवी सन 1600 सालांत सुद्दां ज्या वेळाचेर स्वराज्याचे स्वप्न निर्माण जाले त्या वेळाचेर सुद्दां अशे तरेची बक्षिसां त्या वेळाचेर सुद्दां आशिल्ली. आनी त्या इतिहासांत एक संदर्भ जर केल्लो जाल्यार एक वेळ अशें आशिल्लें की आमचे शेतकरी समाज जो आसा, कश्टकरी जो समाज जो आसा, तो शेतकरी समाज, कश्टकरी समाज आपले पिकां खातीर घाम गळयतालो, कश्ट करतालो. पण त्या दोंगर पाड्यांनी रावणारी ती जनावरां जी आशिल्ली ह्या पिकांची नाशवृत्ती करताली. म्हणून त्या स्वराज्याचे स्वप्न मुखार हाडणारे त्या राजमाता जिजाऊच्या मनात एक प्रश्न आयलो आणि तांणी संबंद गांवांत भितर दवंडी पेटयली. आणि त्या दवंडेन तांणी म्हणलें की जो कोण ह्या जनावरांची शिकार करतलो ताका एक सोन्याचे कडे आमी प्रदान करतले. त्या निमित्तान खूबशे मावळे त्या वेळाचेर आशिल्ले, त्या वेळाचेर मावळे नाशिल्ले, त्या वेळाचेर खूबशे एक धाडसी मनीस त्या जनावरांक प्रतिस्पर्धी दिवपा खातीर आणि ह्या शेताची संरक्षण करपा खातीर मुखार आयले. आणि ताणें म्हणलें आशिल्लें की केन्नाय तुमी येवन म्हजे कडल्यान एक सोन्याचे कडे व्हरचे. असोच एक भुरगो शेताचेर जनावरांची शेताची नासधूस करता आसतना एक जनावर त्या शेतांत पावलें आणि ह्या जनावरांची ताणी शिकार केली. आणि बरोबर मध्यरात्री 2 वरांचेर तो त्या जनावरांचे मुणके घेवन त्या साहेबाच्या त्या माऊलीच्या दरबारात आयलो. पूण दरबारात ताका प्रवेश मेळना आणि प्रवेश मेळना म्हणून ताणी त्या दरबाराचे पहारे जे करी आशिल्ले त्या पहारा करीत तो इज्जत करता. तो म्हणपाक म्हाका साहेब जिजाऊ आत्ताच्या आत्ता मेळपाक ना ना तुका आतां मेळपाक ना, तुका जर मेळपाक जर जाय जाल्यार सकाळी पहाटे 6 जाल्यार तूं यो अशें करताले. आणि हो आवाज जो आसा त्या महालांतल्या महासाहेबान आयकलो आणि आमचे खूब तेवढे स्वरांचेर महासाहेब जिजाऊ सकल आयलो. आणि ताणें विचारलें काय गोंधळ जालेला, कितें जाल्लें आसा. तर म्हणपाक महासाहेब जी तू दवंडी पेटवलेली होती त्या दवंडीची नुसार त्या जनावरांचं मुंडकं घेऊन मी तुम्हाला तुमच्या स्वाधीन करण्यासाठी आलेलो. त्याला एक प्रश्न केला की तू कड्यासाठी ही जनावरांचं मुंडकं आणलं तर कशासाठी आणलं. त्यावेळी तो बाबळा तो युवक आणि उत्तर त्या कड्यासाठी तर एवढ्या खात्री आलेलो की आपल्या शाबासकीची थाप, एक मायेची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून ती मला सकाळी सुद्धा मी राहताप्रमाणे संदर्भ आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून म्हणजेच त्या कड्यासाठी न येता मायेच्या शाबासकीसाठी थापेसाठी तो आलेला. आणि त्या दिवसापासून तो भुरगो ताचें नाव जावन आसा तानाजी मालुसरे. त्या दिसापासून स्वराज्याकडे जोडलो. तो स्वराज्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या स्वराज्या खातीर लढत केला. म्हाका इतलेंच सांगपाचें आसा ज्या तरेन ह्या स्वराज्या भितर नवचैतन्य स्वराज्याची स्थापना जाली तशेंच तरेची मायेची थाप जर आज प्रत्येक जे कॉपरेटरांच्या शाबासकीच्या फाटीचेर जर दिली तर म्हाका दिसता ते चेअरमॅन्स ते कॉपरेटर्स जे असतात त्यांच्या भितर एक मोठी एक नवीन एक आत्मनिर्भर किंवा एक उर्बा निर्माण जातली. आणि म्हणूनच अशे तरेचे कार्यक्रम अशे तरेचे पुरस्कार दिवन तांकां सन्मान करप हे खूब महत्वाचें आसा. त्याबद्दल गोंय राज्य सहकारी संघाचे हांव खूब मनापासून अभिनंदन करता. आणि गोंय राज्याच्या वतीन आमचे सहकार निबंधकाच्या वतीन आणि या सहकार खात्याचो मंत्री ह्या नात्यान मुखावेले हे फायनान्शियल जे इयर जे आसात आमचे जे पुरस्कार जे आसात ते गोवा राज्य सहकार श्री, गोवा राज्य सहकार रत्न आणि गोवा सहकार भूषण जाहीर करता. कारण इतलेंच आसा की जोपर्यंत अशा तरेचे प्रामाणिकपणाची दखल आम्ही जोपर्यंत घेणार तोपर्यंत या
ह्या सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणाची उणीव भासपाक शकता. आणि म्हणूनच आज आमी खुबशे म्हणिल्ले आसात, हांव वेगवेगळ्या माचे वयल्यान वेगवेगळ्या संदर्भ धरून हांवें भाशण केल्लें आसा. आणि खुबशे काही गोष्टी तुम्ही पेपराच्या माध्यमांतल्यान तुम्ही आयकलेले आसात. पूण हे सगळे जाग्यार उडोवपा खातीर तुमचे सगळ्यांचे सहकार्याची अपेक्षा हांव बाळगितां. आज पर्यंत ज्या वेळाचेर हांवें सहकार क्षेत्र म्हाज्या खऱ्याचेर घेतिल्लें आसा त्या वेळाचेर सगळे ते स्टेक होल्डर्स जे आसात ते स्टेक होल्डर्सांक घेवनूच हांवें मुखार मार्गक्रमण केल्लें आसा. कारण एकमेव स्वप्न आसा, एकमेव दूरदृश्टीकोन आसा की जगात ही सगळ्यांत व्हड जी चळवळ जी आसा ती चळवळीचो कोणो जो आसा तो कोणो बाळगपाक जायना, तो तसो ताट उरचो. कारण शेतकरी आणि कष्टकरी समाजाचो ताट कोण उरप हे म्हजे पयले भेट जावन आसा. आणि म्हणूनच ह्या सगळ्या दृश्टीकोनांतल्यान काम करप हे तुमचे सगळ्यांचे कर्तव्य जावन आसा. त्या कर्तव्याची भान, त्या कर्तव्याची जोड तुम्ही मुखार व्हरतले अशी तुमचे कडल्यान हांव अपेक्षा बाळगितां. त्याचप्रमाणे काही दूध सोसायटी आसात, काही एग्रीकल्चरल प्रोड्युसीस हे आसात, बाकी सेल्फ हेल्प ग्रुप आसात, हाऊसिंग सोसायटी आसात, फायनान्शियल सोसायटीज आसात. पूण एक लक्षात आयलें हे संबंध अभ्यास करता की एखाद वेळ आज फायनान्शियल इन्स्टिट्यूशनाचेर जर काही गोष्टींचेर उलयले जाल्यार मुख्य गोष्ट आमी लोन दितले, ते व्याज आमी घेतले, परत आमी तातूंतल्यान हे सगळ्यांक तांकां जे कितें तांचो मार्जीन जो आसा, जो फंड डिविडंड जो आसा तुमी वाडटले म्हणून आमी काम करप, किंवा खंय तरी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन थोडे आपत्कालीन परिस्थिती आमचेर वडवता त्या वेळाचेर जो फटको एखाद वेळ बँकेक लागता. म्हजे भितर जे आज भंडारी समाजाक आज जे एवॉर्ड जे दिल्ले आसात असोच तरेचो चेअरमॅनाक एक फोन केलो. म्हज्या मतदारसंघात इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान काम करता वयाच्या 37व्या वर्साक ताका हार्ट अटॅकान निधन जालें. बायल नवे लग्न जाल्लें आशिल्लें, भुरगे ल्हान आसा आणि त्या सोसायटीच्यान त्यांनी घर बांदपा खातीर 12 लाख रुपयांचे कर्ज घेतिल्लें आशिल्लें. आता 12 लाख ती बायल खंयच्यान भेट करतली असो तरेचो एक प्रश्न चिंता आसा. पण हे जेन्ना सगळे आमी म्हाका खबर ना की ताणें इन्शुरन्स केला ना केला ते म्हाका खबर ना. पण हे सगळे काही गोष्टी आमी सहकार जेन्ना आमी केन्ना म्हणटले एका वेळार जेन्ना आपत्कालीन परिस्थितीत किंवा जेन्ना ताचेर एक वादळ आयिल्लें आसा त्या वादळाच्या मुखार तांकां झगडपा खातीर आमी बळ दितलें त्या वेळाचेरूच आमी एकमेकांक सहकार्य आनी सहकारांतल्यान आमी हो समाज घडोवपाक शकता. आनी म्हणूनच खुबशे जाणांचे प्रपोजल्स आसात की आमकां बाकीचे तितलेच पुरते रेस्ट्रिक्शन न रावता आमकां मुखार थोडोसो हात मारपा खातीर थोडे दुसरे वेवसायांत भितर वचपा खातीर एक थोडीशी परमिशन दिवची. ह्योय काही गोष्टी गृहीत धरपाचो सरकाराचो विचार आसा. पण ताचे खातीर काटेकोरपणान रुल्स अँड रेग्युलेशन आमचो एक आसतलो. आणि त्या दृश्टीकोनांतल्यान खंयचेय जर कोऑपरेटिव्ह सेक्टरांतल्या म्हटलें जर बँकांक जर दिसता तर आमची थोडे आतां 1-2 पावलां आमी मुखार मारपाक जर जाय त्या पावलांक पाठिंबो दिवपा खातीर गोंय सरकार समर्थ आसतलें अशें ह्या वेळाचेर परत हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदतां. चड न वेळ घेता परत एकदां आमचे सहकार क्षेत्रांतले सगळे मान्यवर जे आसात खरें म्हळ्यार जागो ना हांगसर आमचे कोरोनाचो काळ आसा, सोशल डिस्टन्सिंग कांय आसा, पूण तुमी न भिता हांगा आयले त्या बद्दल तुमकां मानाचो सलाम करता. कारण आमी भिवूनच जर रावले न्ही जाल्यार कांय जावपाक शकना. अशें म्हणिल्लें आसा की गिलो तो सोंपलो आणि ते जर आमी भियेर आसतना जर पावलां जर 4 पावलां जर मुखार जर वयलीं जाल्यार म्हाका दिसता आमी सरकार क्षेत्र आनी आमच्या आरोग्याची जी आमकां काळजी घेवपाक जाय ही काळजी आमी डेफिनेटली घेतले. कारण मना भितर जो फियर जो आसा तो फियर पयस करप ही आजची घडी खूब महत्वाचें आसा. तो तुमी फियर पयस केल्लो आसा. तुमी सगळे आयले तुमकां भवितव्य कडेन उज्वल भवितव्य तुमकां प्राप्त जावं. आमचो हो सहकाराचो कोणाचो आसा असोच ताट जावन तुमकां बरे तरेचें आरोग्य आनी यश प्राप्त करून दिवचें अशें श्री ईश्वर चरणी प्रार्थना करता. आनी तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. राज्य सहकारी संघाचे सगळे संचालक मंडळाचे अभिनंदन करता. तांकां हांव मुखावयली शुभेच्छा व्यक्त करता. आणि अशेंच एकमेकांच्या हातान हात घालून हात लावन आमी मुखार या मार्गक्रमण करूया. आणि हे शेतकरी समाजाचे कश्ट जे आसा दुख्ख जे आसा ते दुख्ख न येता तांच्या पदरात सूख घालपा खातीर आमी सगळे मेळून नांदोया. इतलेंच हांव सांगता आनी म्हजे 2 शब्द आटोपते घेता. जय हिंद जय